नमस्ते फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे नॅचरोपॅथीतला एक महत्त्वाचा एकही रुपया न खर्च करता पण रिझल्ट तरी 100%. फ्रेंड्स, ही पद्धत नॅचरोपॅथी आणि रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. दगडावर चालल्याने पायाचे तळवे सक्रिय होतात आणि त्याचे परिणाम संपूर्ण शरीरावर होतात. जेव्हा आपण नैसर्गिक दगडावर चालतो तेव्हा ही पॉईंट्स दाबली जातात आणि रक्ताभिसरण वाढते. तेव्हा नसा मोकळे होतात. म्हणजेच दगडावर चालणे नैसर्गिक ॲक्युप्रेशर मिळते. आता पाहू दगडावर चालण्याचे शरीरावर काय काय फायदे आहेत आणि किती महत्त्वाचे आहे. पायाची ताकद वाढते, रक्ताभिसरण सुधारते, गुडघे, टाचा, मणक्याचा ताण कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. जेव्हा आपण अनुवाणी दगडावर चालतो तेव्हा पायाच्या तळव्यांवर रिफ्लेक्स पॉईंट दाबले जातात. त्यामुळे पायातील रक्ताभिसरण वाढते. नियमित दगडावर चालल्याने पायाला जडपणा जाणवणे आणि दिवसभर उभे राहिल्यामुळे होणारा थकवा कमी होतो. फक्त पायच नाही तर याचा परिणाम पचनावरही होतो. अनेक लोकांना बद्धकोष्ठता, गॅस, पोट साफ न होणं अशा तक्रारी असतात. दगडावर चालल्याने आतड्यातील संबंधित पॉईंट्स ॲक्टिव्ह होतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील सुस्ती कमी होते आणि रात्री झोप चांगली लागते. तर मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निसर्ग जमिनीचा स्पर्श पायांना मिळाल्यामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होते. पण हे सगळे फायदे मिळण्यासाठी योग्य दगड निवडणे आणि योग्य पद्धती चालणे खूप महत्त्वाचं आहे. आता पाहूया कोणते दगडे वापराव्यात आणि कुठल्या टाळाव्यात. नदीतील गुळगुळीत दगड मोठे, मध्यम, छोटे असे मिक्स साईजचे असावे. टोकदार, पायाला टोचणारे असे असू नये. उभे दगडे ठेवू नये. तुटलेले, आतमध्ये काच असलेले अजिबात ठेवू नये. अशातून रक्त येण्याचे चान्सेस असतात. तेच दगड निवडा जे चालायला बरे आहेत. आता पाहू योग्य पद्धतीने कसं चालायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, दगडांवर चालायची घाई अजिबात करू नये. नेहमी अनुवाणी हळूहळू पाऊल ठेवतच श्वासावर लक्ष देत चालावं. सुरुवातीला किती वेळ चालायचा? फक्त 2 ते 3 मिनिट पुरेसे असतात. रोज जास्त वेळ चालणं गरज नाही. हळूहळू सवय लागेलच की 5 ते 7 मिनिटापर्यंत वाढवू शकतो. आठवड्यातून 4 ते 5 दिवस एवढाच चालणं शरीराला पुरेसे आहे. पण काही लोकांनी ही पद्धत टाळावी. डॉक्टर